नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। गाडी जाऊ दे गावताला, गाडी जाऊ दे गावताला, जिंगा गाडी जाऊ दे गावताला, गाडी जाऊ दे गावताला रे जिंगा गाडी जाऊ दे गावताला, गाडी जाऊ दे गावताला रे जिंगा गाडी जाऊ दे गावताला, तुरमौच्या टोकाला रे झिंग्या तुरमौच्या टोकाला, तुरमौच्या टोकाला रे झिंग्या तुरमौच्या टोकाला। नमस्कार सर, नमस्कार। हे काय चालू बंद करता येतं काय? बंद करता येतं का मशीन? मशीन एवढ्यासाठीच बंद करायला सांगितली। थांबवलं जरा कामात तुम्हाला। शेतीचा कार्यक्रम दरवर्षी असतो, दरवर्षी आम्ही येतो। आज पहिल्या शेताच्या बांधावरती आलोय। किती वर्षापासून करताय? नाही, मी माझा जन्मच मुळात इथला तुरंबव गावचा आहे, ग्रामीण भागातला। आणि खूप लहानपणापासून आम्ही शेती करतो आणि ही शेती आम्ही कधीच सोडलेली नाही। त्यामुळे कधीपासून केली म्हणण्यापेक्षा मला कधी कळायला लागलं तेव्हा आमचे आजोबा शेती करत होते, माझे वडील आणि शेती करत होते, आता मी करतो, माझे भाऊ करतात, आमची मुलं तिकडे आहेत बघा, भावांची मुलं बिलं सगळे आहेत। आम्ही नेहमीच शेती करत असतो। शेतीमध्ये चांगलं उत्पादन निघतंय, मशागत चांगली होते, चांगल्या पद्धतीनं कशावर काय उपचार करायचे हे भास्कर जाधवांना माहिती असतात। सध्या राजकीय वातावरण बघताय तुम्ही, कशा पद्धतीने उत्पादनाला धोका निर्माण झालेला आहे आणि त्या पद्धतीने कशी उपाययोजना करण्यासाठी काय प्लॅन आहे? असं आहे की मुळामध्ये शेती करणं हे अत्यंत आवश्यक आहे, परंतु आता बहुसंख्य लोकांनी शेती सोडलेली आहे। ही अत्यंत चिंतेची बाब आहे। सर्वसाधारणपणे आता 2 रुपये 3 रुपये किलोनी धान्य मिळतं, त्यामुळं बहुसंख्य लोक शेतामध्ये येतच नाहीत। थोडेफार लोक जे कोणी शेती करतात ते हे हंगामी ही शेती असल्यामुळं पाऊस आला की त्याची ताबडतोब संधी साधावी लागते, चिखल करावी लागते। त्यामुळं आम्हाला किंवा अन्य लोकांना त्या ठिकाणी शेतमजूर मिळतच नाही। शेतमजूर मिळत नाही याचं कारण मी सांगितलं की लोकांना आता फार काही शेती करावी असं वाटत नाही, परंतु शेती ही केलीच पाहिजे। कोणतरी पिकवतो म्हणून आम्हाला धान्य अल्पदरात असेल, मोफत असेल हे मिळतं, आणि म्हणून कोणतरी पिकवतो म्हणजे आम्ही देखील ते धान्य पिकवलं पाहिजे, आम्ही देखील ते कमी दरात घेतलं तरी हरकत नाही। परंतु आता शेती करणं फार अवघड झालं आहे आणि म्हणून सरकारला भविष्यामध्ये ही शेती MREGS अंतर्गत किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्मचारी वर्ग, शेतमजूर वर्ग पुरवता येईल का याचा विचार शासनाला करावा लागेल। त्याचबरोबर या शेतीला औद्योगिकरणाचा दर्जा देता येईल का याचा सुद्धा विचार शासनाला करावा लागेल, तरच ही शेती टिकून राहील। त्यापेक्षा जवळजवळ लोकांनी आता शेती हलवा ग रामाला मी गुंतले का